अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या पत्नीसह ताब्यात घेऊन न्यूयॉर्कमध्ये नेलं आहे। या दोघांचा नार्को दहशतवादात तसंच अमेरिकेविरुद्ध कट कारस्थान करण्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे। या दोघांना अमेरिकेच्या तुरुंगात ठेवलं जाणार असून अमेरिकी कायद्यानुसार त्यांच्यावर खटला चालवला जाईल। व्हेनेझुएलामध्ये कायद्याचं राज्य अस्तित्वात येईपर्यंत देशावर अमेरिकेचं नियंत्रण राहील असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। व्हेनेझुएलाची राजधानी कराकससह अनेक शहरांवर काल अमेरिकेनं हल्ले केले। रशिया, ब्राझील, इराण, मेक्सिको, कोलंबिया या देशांनी अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध केला आहे। या कारवाईत ब्रिटनचा कोणताही सहभाग नाही असं ब्रिटनच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे। व्हेनेझुएला सरकारनं या कारवाईबाबत ट्रम्प सरकारवर टीका केली असून देशात आणीबाणी लागू केली आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं आपत्कालीन बैठक घेऊन या हल्ल्याबाबत चर्चा घडवून आणावी अशी मागणी व्हेनेझुएलानं केली आहे। व्हेनेझुएलामधल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं तिथल्या भारतीय नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत। तिथं राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, शक्यतो घराबाहेर पडू नये आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावं असं निवेदन परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलं आहे। तसंच सध्या इतर भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएला इथं जाणं टाळावं असंही मंत्रालयानं म्हटलं आहे।